ते आले वर टेरिसवर. मी कपडे काढायला आले 3 वाजले तर. आणि हो काही मध्ये लपून माझ्या पुढे येऊन कसं खेळायला मी. जिना पिल्लू पिल्लू हो का लपना चपणी खेळायला म्हणजे लेकरू. जिना जिना अरे अरे हो का कसं खालून हातानं मारायला बघितलं कसं खेळते बघितलं. लय लाडक आहे ना. मी जाऊ का खाली मा तू खेळ मग दुसरा येते मांजर तुला मारते बरी चांगलं. जिन्नू अरे बा लागायली माझ्या हाताला. पिल्लू 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 धरला धरला मी धरला हात लेकरात हात धरला. इथून बघायला मला लपून इकडं आले मी. ऊन लागायला थंडी वाजायला पिल्लूला. आता बघू थोडे आले मागवले. शुभ दुपार म्हणजे गोड ताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आता येणारी माझी मुलगी आणि माझी नात तर त्या दोघीसाठी मी इथं घ्यायला आले खाऊ. आणि आधी घरचं थोडंसं चिल्लर सामान होतं पण खास जे घ्यायचं होतं ना ते मुलीसाठी नातीसाठी खाऊच घ्यायचा होता. तर आता मी काय काय घेते काय काय नाही तर पूर्ण व्हिडिओ जे आहे स्किप न करता नक्की बघत राहा. दिसन लागत नाही याला. इधर भी नहीं दिखनी. मोठे ते काय ड्रायफ्रूट नमस्ते नमस्ते. रंगी बेरंगी मॅगी. शेंगदाणे घ्यायला तर जितकं सामान घ्यायचं होतं की नाही माझ्या मुलीच्या सगळ्या आवडत्या वस्तू इथनं खायचे सगळ्या मी घेतलेल्या. आणि की नाही आता निघलो तर आम्ही काउंटरवर तर जसं की मला बिल करायचे आणि की नाही 1440 रुपये असं बिल झाले. सगळं ह्याच्यामध्ये खाऊचं सामान घेतलेलं आहे. फक्त 2-3 आयटम जे आहेत ना जसं की पोहे शेंगदाणे थोडीशी बाजरी घ्यायची होती मला ती मी घेतली. तर चला आता आम्ही निघलो घराकडे. चला संध्याकाळी होता बिर्याणीचा बेत. कारण वैभवला जे आहे की नाही आता उद्या सकाळी जे जायचं होतं हैदराबादला त्याची सुट्टी संपली होती त्याच्यामुळं काही नाही मला आज बिर्याणी करायची होती. ते पुन्हा आकाशला कशी पनीरची बिर्याणी करायची होती कारण ते नॉनव्हेज खात नाही. तर आधी जे आहे की नाही आमची बिर्याणी करून ठेवली मी साईडला आणि पुन्हा जे आकाशची केली. तर इथे टाकले मी तूप पण खडे मसाले जसे की तेजपत्ता दालचिनी करणफूल आणि इलायची ते सगळं जे आहे ना मस्त तुपामध्ये थोडंसं फ्राय करून पाणी मग आपण तडका दिलं ना की त्याचा वास देणं खूप छान येतं आणि खूप मस्त सगळं आपल्या बिर्याणीला जाणं फ्लेवर लवकर मॅश होते त्याच्यामुळं. तर चला आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी इथं जे आहे ना मी तांदूळ जे यूज केला की नाही ते इंडिया बासमती तांदूळ आहे आणि तेच जे बिर्याणीसाठी यूज केलं असते. आणि इथं जे कांदे भाजून घ्यायले पुन्हा मला टमाटे कांदे जे आहेत ना 4-5 दिवसाची ग्रेव्ही मी एकदाच वाटून ठेवणार आहे. कारण की नाही भाजीला पण मला ग्रेव्ही लागते जसं की पनीर आणलेलं आहे पनीरची भाजी जसं की वांगी केली की वांग्याची भाजी. तर असं कोणतं नॉनव्हेजचं काम असतं की नाही की मी जास्त ग्रेव्ही वाटून ठेवत असते. तर इथं 4-5 कांदे घेतले तर 4-5 टमाटे घेतले तर आणि थोडेसे जे आहेत ना तर आपल्या कोथिंबिरीच्या काड्या घेत ना कवळ्या मी साफ करून ठेवत असते. आणि त्या कोथिंबिरीच्या काड्या पण घेतलेल्या आहेत आणि इथं जे बिर्याणीचा भात एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे.
आणि तुम्ही बघू शकता एक एक तांदूळ जे आहे की नाही असं मोकळा झाला ना, असंच जे भात आहे ना बिर्याणीचा खूप छान लागते. आणि गच्च जे बिर्याणी होती की नाही चिकट बिर्याणी बिलकुल खाऊ वाटत नाही. आणि हे तांदळाला आणि पाणी थोडंसं कमी टाकलं तरच चांगलं होते. तर चला जुना तांदूळ आहे त्याच्यामुळे भात एकदम मोकळा छान झाला आहे. त्यात इथं मग सगळे जर भाजून घेतले मी टमाटे कांदे. आणि आता हे साफ करून जे आहे ना मला मिक्सरमधून काढून घ्यायचे. ते सगळं साफ केले साहित्यानं आता मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे ग्रेव्हीचं सामान. जसं की टमाटे कांद्या कवळ्या कोथिंबीरच्या काड्या अद्रक आणि लसण सगळं जे आहे ना आता हे काढून घेणार आहे मिक्सरमधून. चला मंडळी आता इथं जे आहे बिर्याणीला फोडणी देते. जसं की नाही तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून अद्रक लसूण जे मस्त लालसर फ्राय झाला आहे. पण आपले बेसिक मसाले जे आहेत ना बिर्याणी मसाले वगैरे ते काही मी टाकत नाही. आपले घरचेच ना सगळे जे मसाले असतात ना मी बनवलेले त्यांचेच मसाला टाकत असते. बाहेरच्या दुकानचा बिर्याणी मसाला मी ह्याच्यामध्ये यूज बिलकुल करीत नाही. सगळं टाकले दही बिर्याणी कंप्लीट होतच नाही. तर त्याला सगळे मसाले जे आहेत ना आधी तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे. तेल सुटूस तर खमंग वास येते आपला. आणि आता टाकले मस्त आपल्या साईचं दही जसं की घरी लावलं होतं मी. आणि पुढच्याला आपलं मटण टाकून मस्त फ्राय होऊ द्यायचं. जसं की नाही सगळ्या आपल्या मटणाला जे ना मसाला त्याचा चांगला लागला पाहिजे. आणि त्याचं फ्लेवर एकदम त्याच्यामध्ये सगळं मसाल्याचं की नाही आपल्या भाजीमध्ये उतरलं ना की बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. तर चला आता मस्त फ्राय करून घेते. आणि पुन्हा जे ना वरून मी तांदूळ त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. जसं की भात केलेला आहे ना पुन्हा त्याची लेअर लावून घेणार आहे वरून. जसं आता भाजी करताना ग्रेव्ही करताना मी कांदा भरपूर वापरते म्हणून मी बिर्याणीमध्ये वरून कांदा टाकत नाही. आणि आमच्यात वरून कांदा टाकलं ना की खात पण नाही तर जास्त कांदा जास्त आवडत नाही आहे. तर चला मी वरून फक्त कोथिंबीर सर्व केलेली आहे. थोडासा फ्रूट कलर येलो कलर टाकलेला आहे. आणि इथं जे आहे ना पहिल्यांदा तर आकाशची बिर्याणी तयार झालेली आमची बिर्याणी जी मी साईडला लावून टाकली. आणि त्याची बिर्याणी फोडणी दिलेली आणि त्याला जे ना ताट वाढून दिले. कारण आधी ते जेवून घेते पुन्हा मग आम्ही जेवतो. कारण त्याचं जेवण साधं असतं आणि त्याच्यासाठी पनीर बिर्याणी कांदा लिंबून दही त्याला दिलं होतं. आणि त्याचं झालं तर जेवण मस्त असं. आणि चला आता आमची पण बिर्याणी मस्त तयार झाली. आणि वैभवाला होता जेवायला. आम्हा दोघाला उशिरी जेवायला कारण आकाशचे पप्पा येणार होते लेट म्हणून त्याला आधी वाढून दिलं मी. मुलं कसं लवकर जेवतात पण आम्ही दोघं जण जे आहे ना पुन्हा किती उशीर होऊ संगत जेवतो. तर यामुळे तुम्ही पण सगळेजण जेवायला कसं वाटलं